धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या शेतामध्ये आपल्या मातीमध्ये अनमोल असा खजिना दडलाय. नेमका तो खजिना काय आहे जाणून घेऊया. मंडळी, काय माहिती का की आयुर्वेदाला सगळीकडे फार महत्त्व आहे. अनन्यसाधारण असं महत्त्व त्याला प्राप्त झालंय आणि ते महत्त्व आपण ओळखायला हवं. आयुर्वेदाचा विचार करताच नजरेसमोर येतात त्या औषधी वनस्पती. व्यापारी दृष्ट्या जर औषधी वनस्पतींची लागवड आपण केली तर आपल्याला नक्कीच फार मोठा आर्थिक फायदा हा होऊ शकतो आणि तो आपण करून घ्यायला हवा. या आयुर्वेदिक वनस्पती किंवा औषधी वनस्पती या खूप गुणकारी आणि फायदेशीर आहे. त्याचविषयी आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया. विषय आहे व्यापारी दृष्ट्या औषधी वनस्पतींची लागवड आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय सुरेश दोडके यांना. सुरेश दोडके हे प्रभारी अधिकारी औषधी व सुगंधी वनस्पती वर्ग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार. नमस्कार मॅडम. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत. चर्चेला सुरुवात करूया. सुरुवात करताना मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायला आवडेल तो आयुर्वेदाविषयी. आयुर्वेद म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व किती आहे? आयुर्वेद शब्द जरी ऐकला तर आपल्याला एक भारतीयांना एक आपल्या पाठीमागे कोणीतरी ताकद आहे ह्या शब्दाचं आपल्याला जाणीव होतं. आज आपण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो की आयुर्वेद शब्द हा दोन शब्दांनी बनलेला आहे. एक आपण जर त्याचं संधिविग्रह केलं किंवा आपल्या त्या शब्दाची फोड जरी केली आपण तर पहिला शब्द तो आयु, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लाईफ किंवा मराठीमध्ये आपला जीवन म्हणता येईल. दुसरा शब्द आहे वेद. वेद म्हणतो आपण. जर आपण विचार केलं तर एक आपल्याला विज्ञानाची साथ लाभतो, ज्या विज्ञानाने आपल्याला नॉलेज मिळतो, म्हणजे नॉलेज ऑफ सायन्स. म्हणजे जर हा शब्द आपण एकत्र जर मराठीमध्ये केलं की जीवनामध्ये चांगलं उमंग आणणं, त्या चांगल्या प्रकारे संशोधन करणं आणि त्याचं ज्ञान मिळवणं म्हणजे आयुर्वेद होय. योगायोगाने आपल्याला आयुर्वेदाने आपल्याकडे सर्व गोष्टी दिल्यात. जर आपण त्याचं महत्त्व लक्षात घेतलं तर हे भारताचा प्राचीन इतिहास सांगतो की जवळपास 1000 वर्षापूर्वी आपल्याला आयुर्वेदाने सर्व काही दिलं आहे. त्या काळातसुद्धा आपल्या पूर्वजांनी विविध रोगांवर म्हणजे 350 विविध रोगांवर आपण अभ्यास करून त्या काळातसुद्धा प्राणी असो, पक्षी असो, प्राणी असो किंवा मानव असो, ह्या सर्वांचं एक चांगल्या प्रकारे जीवन उंचमान व्हावं म्हणून आपल्या पूर्वजांनी संशोधन करून हा आयुर्वेद निर्माण केला. ज्या आयुर्वेदाच्या भरोशावर आपण त्यांना जीवन दिलं त्याला आयुर्वेद असे म्हणतात. नक्कीच. आता या आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व फार आपण छान पद्धतीने समजून सांगितलं. या आयुर्वेदामध्ये ज्या औषधांचा वापर होतो तर त्यामध्ये साधारणतः कोणकोणत्या घटकांचा किंवा कोणकोणते घटक त्यामध्ये समाविष्ट केले जातात? आता जर भारतामध्ये जर बघितलं किंवा जगामध्ये आपण अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवेल की आयुर्वेदिक औषधी बनवताना प्रामुख्याने आयुर्वेदिक वनस्पती, त्याचबरोबर इतर मिनरल्स आणि त्याचबरोबर जे प्राणी मात्र आहे प्राण्यांचे औषधसुद्धा तिथे वापरलं जातं. या विविध घटकांपासून आयुर्वेदातील औषध तयार होतात. त्याचप्रमाणे जर आज आपण वनस्पतींचा विचार करतोय तर वनस्पतीमध्ये त्याची मुळे असो, फळे असो, खोळ असो, साल असो किंवा विविध फुलं असो, या सर्वांचं पंचांग तयार करून आपण आयुर्वेदिक औषधीसुद्धा करू शकतो. म्हणजे प्रत्येक घटकाचा वापर हा औषधी वनस्पतींचा होत असतो असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक विविध वनस्पतींच्या त्यांच्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला वापर करता येतो. बरं, आता आपण जगभराचा विचार केला तर संपूर्ण जगात आणि त्यामध्ये आपल्या भारतात आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात साधारणतः कोणकोणत्या औषधी वनस्पती आढळून येतात? जर आपले जे पूर्वज बघितले, आपण ऋषीमुनींचा जर विचार केला तर आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे या जगामध्ये असा कुठलाही वनस्पती नाही की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीत. देयर इज नो एनी प्लांट्स इन द वर्ल्ड दोज हॅव मेडिसिनल प्रॉपर्टी. जर त्याचा जर विचार केला म्हणजे आज आयुर्वेदामध्ये जर बघितलं की या पृथ्वी तलावरी, सृष्टी तलावरी कुठेही जगामध्ये कुठेही जा, प्रत्येक
वनस्पतीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. तरीसुद्धा जवळपास 4.5 लाख वनस्पती आपण विविध जगामध्ये पूर्ण आढळले जातात. परंतु जगाचा विचार जर आपण औषधी रूपाने केला तर त्यामध्ये आपण 20,000 वनस्पती अशा आहेत की आपण विविध रोगांवर त्याचं नियंत्रण करणं, त्या रोगापासून मुक्त करणं यासाठी आपण 20,000 जगामध्ये अभ्यास केला जातो. त्यापैकी जर आपण पूर्ण जर विचार केलं, आयुर्वेदामध्ये वापर करायचा जर विचार केलं, त्यामध्ये 5,000 अशा वनस्पती आहेत की ज्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि त्याचं जे आपण रासायनिक पृथक्करण म्हणतो त्या पद्धतीने झालेलं आहे. जर आपण भारताचाच विचार केला तर भारतामध्ये जवळपास 17,000 वनस्पती सापडतात. 17,000 जर जवळपास 44% ह्या वनस्पती आपण आयुर्वेदामध्ये वापरल्या जातं. म्हणजे त्याचा जर आपण जर विचार जर केला टक्केवारीप्रमाणे जवळपास 6 ते 7,000 वनस्पती आपण आयुर्वेदामध्ये वापरल्या जातो. पण ज्या पद्धतीने आपण आयात निर्यात धोरण बनतो, व्यापारीदृष्ट्या विचार करतो, तर आपल्याकडे फक्त जवळपास 680 वनस्पती हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी वापरतात. जर आपण निर्यात धोरण जर विचार केलं, फक्त 150 वनस्पती आपण भारतामध्ये त्या सरळ फार्ममध्ये असो कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्स न करता आपण सरळ सुद्धा निर्यात करतो. बरं. आणि महाराष्ट्रात साधारणतः किती आढळतात? महाराष्ट्रात जवळपास 3,200 पेक्षा अधिक वनस्पती आढळतात. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या आपण प्रामुख्याने जे आपण औषधी वनस्पती म्हणतो, आता जर औषधी वनस्पती जर म्हटलं आपण की जास्तीत जास्त हा वनस्पती बहुवार्षिक वनस्पतीमध्ये येतात, सीझनलमध्ये कमी असतात. एक जर आपण विचार केलं, आपण सीझनल म्हणतो म्हणजे काही 6 महिने 8 महिने असतात, काही 4 महिने असतात. याप्रमाणे वातावरण बदलतो, रबी असेल खरीप हंगामाप्रमाणे हंगामी म्हणतो त्याला आपण. तशा पद्धतीने आपल्याकडे जवळपास जर व्यापारीदृष्ट्या जर विचार करायचा असेल तर आपल्याकडे 60 ते 70 वनस्पतीचं आपल्याला नियोजन करता येईल. बरं. आता व्यापारीदृष्ट्या औषधी वनस्पतींची लागवड ही खूप मोलाची आहे, महत्त्वाची आपण म्हणतो. तर नेमकं काय महत्त्व आपण सांगाल? मगाशी मी तुम्हाला बोलताना बोललोय की आपल्या भारतामध्ये जवळपास 178 वनस्पती आपण आयात निर्यात याच्यामध्ये औषधामध्ये वापरतो. ह्या एकूण 178 वनस्पतींचं लागवड तंत्रज्ञान म्हणतो, त्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो. हे आपण विविध भारतातील ज्या कृषी क्षेत्रातील संस्था आहेत किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असेल किंवा औषधी वनस्पतीमध्ये काम करणारी त्या संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांनी संपूर्ण त्याचं गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस ऑलरेडी आपण तयार केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं असतं की आपण बियाणे कसे निवडायचे, हां. बियाणे निवडल्यानंतर लागवड कशी करायची, कुठल्या जमिनीमध्ये लावायचं, कुठल्या वातावरणामध्ये लावायचं, लागवड केल्यानंतर काढणी पश्चात आणि काढणी पूर्ण कसं करायचं, त्याचं साठवणूक कसं करायचं, त्याच्या साठवणीनंतर आपल्याला स्वच्छता कशी करायचं, हे संपूर्ण आपल्या मार्केटिंगपर्यंत आपल्याकडे पूर्ण प्रकारचे डेव्हलपमेंट झालेले आहे. आणि हे संपूर्ण ह्या प्रत्येक वनस्पतीप्रमाणे आणि वेगवेगळ्या जातीप्रमाणे त्याचं संपूर्ण गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस वेगवेगळे असतात. पण आणि मग हे प्रशिक्षण जसं आपण म्हणालात की प्रत्येक वनस्पतीचं वेगळं वेगळं असतं, अगदी त्याच्या बीज निवडेपासून तर ते मार्केटमध्ये जाईपर्यंत. तर याचं प्रशिक्षण शास्त्रशुद्धरित्या शेतकऱ्याला आपण कुठे देतात? आता आमच्याकडे नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड आहे, त्यातर्फे आमच्या विद्यापीठामध्ये आमच्याकडे काही फंडिंग्स वगैरे असतात, काही अर्थसहाय्य असतं. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचं फलोत्पादन आणि औषधी मंडळ आहे महाराष्ट्र शासनाचं, ते त्यांच्याकडे सुद्धा आमच्याकडे असतात. काही आमच्या विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमातून आमच्या विद्यापीठाच्या निधीमधनं आम्ही विविध कार्यक्रम राहून, जसे शेतकरी मेळावे असेल, विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टला भेटी असतील, आम्ही आमचं विद्यापीठांच्या स्तरावर आद्य प्रात्यक्षिक असेल किंवा सेमिनार असेल, कॉन्फरन्स असेल, हे विद्यापीठाच्या मार्फत विविध आम्ही वर्षातनं कमीत कमी 8 ते 10 प्रकारचे कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना कशा प्रकारचं गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, आयुर्वेदिक औषधिक शेती कशी करायची त्याबद्दल विविध मार्गदर्शन करत असतो. बरं. आता भारताचं आणि आपल्या महाराष्ट्राचं हवामान या औषधी वनस्पतींसाठी कसं आहे? आज जर आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये जे हॉटस्पॉट्स म्हणतो आपण, 12 हॉटस्पॉट्स आहेत. त्यापैकी भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे मॅक्झिमम औषधी वनस्पती आपण लागवड करता येतं. तर जर आपण तोच जर विचार केला, तर आपल्याकडे टेम्परेट रिजन म्हणतो आपण त्याला, थंड प्रदेश, मग तो हिमालयाचा पर्वत असो तर ते आपल्याकडे सह्याद्री असेल, सातपुडा पर्वत असेल किंवा केरळचं जंगल असेल, दोन्ही टोकापासून पूर्व ते पश्चिम टोकापासून किंवा उत्तर ते दक्षिण टोकापासून भारताच्या ह्या कुठल्याही वनस्पती कुठेही लागवड करता येतं आपल्याला. तसं आपल्याकडे आपली जी जैवविविधता आहे, आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ही भारतातली असं एकमेव देश आहे की त्यांच्याकडे जगातलं सर्व प्रकारचं वातावरण हा भारतामध्ये आहे. आमची माती आमची माणसं. आपण या ठिकाणी उल्लेख केला की कोणतीही वनस्पती कोणत्याही ठिकाणी आपण लागवड करू शकतो.
तर साधारणतः कोणकोणत्या वनस्पतींची लागवड ही आपल्याकडे अतिशय उत्तमरित्या होऊ शकते आणि ज्यामुळे आपल्याला व्यापारीदृष्ट्या खरंच आर्थिक फायदा फार मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो? आता आपण जर व्यापारी दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, आपल्याकडे आयात आणि निर्यात धोरण असतो. हं, निर्यात करताना ज्या आपल्याकडे ज्या आपल्याकडे वनस्पती आपल्याकडे निर्यात करतो त्या आपल्याकडे वातावरणात येत नाहीत. त्या वातावरणात नाही येणाऱ्या वनस्पती आपण इंट्रोडक्शन करून किंवा आपण बाहेरून आपण आपल्याकडे ॲक्लॅमॅटिस होतात का ते बघून संशोधन करणं सुद्धा गरजेचं आहे. जे आपण एक्सपोर्ट करतो किंवा त्या वनस्पती ज्या आयात करतो आणि निर्यात करतो, ज्या न येणाऱ्या वनस्पती आणि आपण ज्या बाहेर मार्केटमध्ये बाजार पाठवतो त्या वनस्पतीचा अभ्यास करून आपल्याला सर्व प्रकारचं नियोजन कुठेही भारतामधलं असं वातावरण आहे की आपल्याकडे -डिग्रीपासून तर 46 डिग्रीपर्यंत तापमान जाणारे सध्या आपल्याकडे राज्य आहेत. बरं, आता आपण त्या वनस्पतींकडे जाऊया की ज्या ज्या वनस्पतींची लागवड करता येते त्या कोणकोणत्या वनस्पती आहेत त्या आपण शेतकऱ्यांना सांगूया. आता प्रामुख्याने जर आपण महाराष्ट्राचा विचार करूया, आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, विदर्भातलं तापमान वेगळं आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्राचा तापमान वेगळा आहे. खानदेश असेल, खानदेश वेगळा आहे. आणि महत्त्वाचं आपलं जिथे पाऊस कमी पडतो असा मराठवाडा रिजन. तर आपल्याकडे जर मगाशी मी तुम्हाला बोलताना बोललो होतो की आपल्याकडे जे वनस्पती आहेत, वन औषधी, हा बहुतेक वनस्पती हा बहुवार्षिक आहेत. जर आपला मराठवाडा रिजन आपल्याकडे जर लागवड करता क्षेत्र खूप आहे आपल्याकडे, तर फक्त त्याला सुरुवातीला 1 ते 2 वर्षच फक्त आपल्याला जगवायचं आहे. त्यामुळे आपल्याला आवळा असेल, हिरडा असेल आणि बेहळा असेल जो त्रिफळा तयार होतो. आपला आयुर्वेद काय सांगतो, आपल्याकडे वात, पित्त आणि कफ दोष हे त्रिदोष आहेत. जर ह्या तीन दोषामध्ये माणूस सापडला त्याचं आयुष्य कमी होतं. त्यासाठी आपला त्रिफळा चूर्ण हा जगामध्ये प्रत्येक आज आपलं लाईफस्टाईल बदललेली आहे, जेवणाची वेळ बदललेली आहे, झोपण्याची वेळ बदलली आहे. त्यामुळे आपल्याकडे जे पित्त विकार असतात, वात विकार असतात, हा मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. तर या बहुवार्षिक वनस्पती आहेत आवळा, हिरडा, बेहळा. जर आपण मराठवाडा रिजनमध्ये लागवड केली, त्याचबरोबर शतावरी असेल, सर्पगंधा असेल, अश्वगंधा, हे आपल्याला मराठवाडा रिजनवर लावता येईल. बरं, जर पिंपळी म्हणतो आपण, पिंपळी जर विदर्भामध्ये अमरावती रिजन असेल, अकोला रिजन असेल, पिंपळीचं मोठ्या प्रमाणात लागवड करता येईल. सफेद मुसळी असेल, जे स्त्रियांचे विविध आजार आपण असेल, मासिक पाळी असेल, पांढरं पाणी जाणं असेल, त्यावेळेस आपल्याला ती कामे करू शकतं. त्यामुळे विदर्भातच झालं. आणि हा पश्चिम घाट जे आहे आपल्याकडे, पश्चिम घाट हा सर्वसंपन्न आहे, पाऊस भरपूर असतो. जर आपल्याकडे जे पडीत जमीन असेल, खडकाळ जमीन असेल, त्या इथे संपूर्ण प्रकारच्या कुठल्याही वनस्पती लागवड करू शकतो आपण इथे. बरं. आणि कोकणात वगैरे कोणती वनस्पती आपण ऑलरेडी संपूर्ण हे वैभव संपन्न आहे. जर आपल्याला लागवडच करायची असेल कोकणामध्ये, शतावरी जरी आपण पडीत जमिनी टाकलं तर शतावरीची लागवड चांगली होईल. नरक्या जो म्हणतो आपण, आज आपल्या भारतामधलं एकमेव असं झाड आहे जगामध्ये की युरोपियन कंट्रीमध्ये त्याचं जरी आज आपण जरी भारतामध्ये जरी ते झाड आपल्याकडे नैसर्गिक देण असेल, पण युरोपियन कंट्रीमध्ये कॅन्सरचं ट्रीटमेंट करायचं युरोपियन कंट्रीमध्ये जावं लागतं. जर आपण युरोपियन कंट्रीमध्ये जर आपल्याला त्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट जास्त होतं, त्यामुळे आपल्याकडे चलन जास्त येतं. तर त्याचं जर लागवड करायची असेल तर एक आपल्याला ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील शासनाच्या, त्यामुळे नरक्याची लागवड मोठ्या प्रमाणात करता येईल. चंदन असेल, आपण चंदन सुद्धा एक्सपोर्ट करतोय, चंदनाचं ऑइल एक्सपोर्ट करतोय, चंदनाची लागवड सुद्धा आपल्या कोकणामध्ये करता येईल. आणि बाकी म्हणजे आपल्याकडे वेखंड म्हणतो आपण, वेखंडची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड करतो. वेखंडला पाणी भरपूर लागतं. अशा प्रकारे आपल्याला कोकणाचं सुद्धा नियोजन करता येईल. चंदन वगैरे हे तसं म्हणायला गेलं तर श्रीमंत असं म्हटलं तरी, औषधी वनस्पती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि याच्या लागवडीतनं भरपूर आर्थिक फायदा हा शेतकरी बांधवांना मिळू शकतो, नाही का? आता हे जे वेगळे आपण औषधी वनस्पती सांगितली, तर यांच्या लागवडीची पद्धती कशी असते? आता जर आपण बहुवार्षिक असेल तर बहुवार्षिक वर्षात आंबा असेल, हिरडा असेल, बेळा असेल. वाईश मी तुम्हाला बोलताना बोललोय की आपल्याकडे प्रत्येक वनस्पती हा कुठला ना कुठला आयुर्वेदिक गुणधर्म असतो. तर ह्या जर बहुवार्षिक वनस्पती असताना आपल्याकडे त्यांचं लागवडीचं अंतर जास्त असतं. जवळपास 4 मीटर ते 7 मीटरपर्यंत आपल्याला अंतर वाढवता येतं. जे सीझनल असेल, एकाच 5-6 महिन्यामध्ये येणार असेल, शतावरी असेल, आपल्याला 1 मीटरवर लागवड करता येतं. अश्वगंधा असेल, 1.5 फूट ते 1.5 फूट ते 2 फुटावर अंतर करता येतं. प्रत्येक पिकांची ही पद्धत, लागवड पद्धत त्या सीझनप्रमाणे, त्या स्पेसीजप्रमाणे ही वेगवेगळी असते मॅडम. बरं. व्यवस्थापन आणि नियोजन काय करावं शेतकरी बांधवांनी? आता आज जर आपण मार्केटचा विचार केला, आज आपण व्यापारी दृष्टिकोनातून औषधी वनस्पती लागवडीविषयी करतो, तर आपल्याकडे वाव खूप आहे. आज आपल्याकडे बरंच मोठ्या प्रमाणात हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे आणि औषधी वनस्पतीची शेती करताना आपल्याला भांडवल खूप कमी लागतं.
पाणी कमी लागतं. त्याचप्रमाणे आपण ही सेंद्रिय पद्धतीने शेती करतो, त्यामुळे रासायनिक खताचा जो खर्च होतो तो सुद्धा कमी होतो. आणि जे आपण आज रासायनिक कीटकनाशक मारतो ते सुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही. त्या ठिकाणी आपण किडी आलीच तर आपण दशपर्णी हा आपण आयुर्वेदामध्ये वापर करू शकतो. तर ह्या ज्या वनस्पती असतात ह्या नियोजन करताना कुठली पिकं आपल्याला महाराष्ट्राचा विचार केला, आपल्याकडे मार्केट खूप उपलब्ध कमी आहे सध्या. तर बाजारामध्ये काय मागणी आहे, शेतकरी शेतामध्ये पिकतो म्हणून शेती करायला नको. माझा एक संदेश असेल शेतकरी बांधवांना, जे बाजारामध्ये विकतं, ज्या बाजारामध्ये आपल्या चांगल्या प्रकारे विकल्या जातं त्याची शेती करा, आपलं आयुष्य नेहमी सुखी होईल. नक्कीच. त्यामुळे आज आपण निर्यात धोरण जर बघितलं, आपल्याकडे अडुळसा असेल, अश्वगंधा असेल, शतावरी असेल, वेखंड असेल, पिंपळी असेल, या सर्व पिकांचं नियोजन करून, शास्त्रयुक्त नियोजन करून, विशिष्ट शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन करून आणि आपल्याला बाजार कुठे मिळेल, लागवड कशी करता येईल याचा अभ्यास करून शेती करावी. आमची माती आमची माणसं. बरं, आता एखाद्या शेतकरी बांधवांनी ठरवलं की समजा कोकणातल्या, की मला तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शतावरीची लागवड करायची आहे, तर सरकारकडनं हे जे वेगळे वेगळे जे औषधी वनस्पती आहे, तर या वेगळ्या वेगळ्या वनस्पतींसाठी वेगळ्या वेगळ्या अनुदानाचं स्वरूप आहे की ते एकच आहे, कसं आहे? आता आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला, महाराष्ट्र शासनाकडे जे पैसे येतात, फंडिंग्स होतात, की जे अनुदान येतं, हे संपूर्ण म्हणजे राष्ट्रीय औषधी मंडळ आहे भारत सरकारचं, त्यांच्याकडून येतात. आता मागच्या वर्षी आपल्याकडे जवळपास 15-16 जवळपास 5 कोटीचं अनुदान होतं. यावर्षीसुद्धा त्याच पद्धतीने आहेत, पण अजून ते पैसे आपल्याकडे आलेले नाही आहेत, त्यामुळे वाटपसुद्धा नाही. तर त्या योजनेच्या अनुसंधाने जर आपण नियोजन केलं तर आपल्याकडे 5-6 योजना आहेत. त्याच्यामध्ये एक असेल, आपल्याकडे क्षेत्र कमी आहे त्यामुळे रोपवाटिका तयार करणे चांगल्या त्यामुळे दर्जेदार जे बेणं असतो किंवा रोपं असतात ते तयार करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाटप करणं. त्यासाठी एक सार्वजनिक क्षेत्रातील रोपवाटिका आणि खाजगी क्षेत्रातील, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. जर सार्वजनिक असेल तर 100% अनुदान आहे, खाजगी असेल तर 50% अनुदान आहे. सेकंड जर मुद्दा असेल, आपण प्रक्रिया म्हणतो, कारण प्रक्रियेला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळे ते साठवणूक असेल, वाढवायचं कसं, त्यासाठी आपल्यासुद्धा अनुदान आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये 15 ते 75% आहे. थर्ड म्हणजे आपल्याला जर आपण आता मगाशी विचार केलं की आपण रासायनिक पृथक्करण, आपण म्हणतो की प्रत्येक झाडामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, मग त्याचं पृथक्करण करण्यासाठी जो स्टँडर्ड लागतो आपल्याला, जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर त्या क्वालिटीज असेल तर त्यासाठी आपल्याला रासायनिक पृथक्करण करण्यासाठी पैसे आहेत. त्या पद्धतीने जर आपल्याकडे जे आपण भारतीय बाजारपेठामध्ये औषध विकतो आयुर्वेदिक, तर त्याचं नियोजन असेल तर ते 20% अनुदान आहे, कारण त्याला खर्च कमी लागतो. काही वनस्पती आहेत आपल्याकडे इंडेंजरमध्ये म्हणतो आपण, म्हणजे विनाशाकडे चाललेलं आहे. काही आपल्याकडे नॅचरल कॅलॅमिटीज असेल, अर्बनायझेशन असेल किंवा शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात तोड होत आहे आणि ते नष्टप्राय स्थितीमध्ये चाललेले आहेत. त्या वनस्पतीचं नियोजन करण्यासाठी आपल्याला अनुदान जास्त 75% आहे आणि बाकी वनस्पती 50% आहेत. अशा प्रकारे 50 वनस्पतीवर आज महाराष्ट्रामध्ये विविध सबसिडीज आहेत. पण हे अनुदान सहजरित्या मिळतं का? ती मिळण्याची पद्धत कशी आहे, मिळवण्याची पद्धत कशी आहे? आपल्याकडे एक योगायोगाने महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारची संस्कृती आहे, चांगल्या प्रकारचं एक आपल्याकडे सिस्टीम्स आहे. संशोधन, विस्तार आणि शिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापीठाचं आहे आणि ह्या विद्यापीठामध्ये जे संशोधन होतं त्याची चालना देण्यासाठी ते आपल्याकडे कृषी विभाग म्हणून आहे. तर आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गाव क्षेत्रावर आपले कृषी विभागाची लोक कामं करत असतात. आणि तुम्ही जर कुठेही जरी गेलं, कुठल्याही कृषी अधिकारी गेले, तालुका कृषी अधिकारी गेले, तर तुम्हाला ह्या प्रत्येक योजनांची माहिती मिळेल. त्यांच्याकडे नाही मिळणार, 100% मिळणारच, नाहीतर आम्ही आहोत. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे पुण्याला, साखर संकुल पुणे इथे, त्यामुळे तिथे आपल्याला माहिती मिळेल, सहज मिळेल. बरं, भांडवल किती लागतं आणि त्यातनं उत्पन्न किती मिळतं? आज जर आपण शतावरीचा विचार करूया, आज आपल्याकडे शतावरीचा खर्च करायसाठी जवळपास 1 हेक्टर जर क्षेत्र करायचं असेल जवळपास 1,60,000 खर्च येतो. म्हणजे जवळपास ते 1.5 ते 2.5 वर्षापर्यंत आपल्याला ठेवावं लागतं. जर आपण 1 बाय 1 मीटर जर अंतर लावलं लागवड करताना तर 4,000 झाडं बसतात. आता 4 झाडांचा आपण जर विचार केला आणि 2.5 वर्षांचा किंवा 2 वर्षानंतर आपण काढलं, एका झाडापासून आपल्याला 2.5 किलो
शतावरी मिळू शकतो, मुळं बरं. मिळू शकतात. बरं. आणि हे प्रामुख्याने शतावरीचं फक्त मुळ्या विकल्या जातात. हं. एक महिलांसाठी पण चांगलं आहे. जे आपण आई म्हणतो, नुकतंच बाळाचं आपल्याकडे बऱ्याचशा विकृती असतात, काही नॅचरल याच्यामध्ये ममायरी ग्लँड्स असतात, दूध सिक्रेशन होत नसतं, एक सशक्तपणा असेल तर या शतावरीचा उपयोग होतो. बरं. म्हणजे जनावरांमध्ये असेल इव्हन मातीमध्ये असेल तर त्यासाठी शतावरीचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तर आपण शतावरीचं जर हे करत असेल तर आपण 4,000 झाडं बसली, आपण जर 2.5 किलो जर पकडलं तर जवळपास 10,000 किलो होतात. बरं. ते वाढवलं तर आपल्याला कमीत कमी 2.5 ते 3 टन शतावरी भेटतो. आज बाजारामध्ये 200 रुपये क्विंटल आहे. जर त्या दर जर बघितलं तर आपल्याला 100% 1,500 1,60,000च्या अगेन्स्ट आपल्याला 3 लाख भेटू शकतात. आणि कमीत कमी पाण्यामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे दुप्पट आपल्याला त्यातनं फायदा जवळपास दुप्पट आपल्याला भेटू शकतो. नक्कीच. आणि आपण शेतमाल तयार केला, औषधी वनस्पती तयार केल्या, त्याची हाताळणी, पॅकिंग आणि बाजारपेठ याविषयी काय सांगाल? आता महत्त्वाचं आपण त्यामुळेच आपल्याकडे शासनाने आपल्याकडे एक अनुदान ठेवलेलं आहे. आज आपल्याकडे प्रत्येक पिकामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे. आपण गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस जे म्हणतो, एक चांगलं एक नियोजन करायसाठी, कारण हा ज्या औषधी वनस्पती आहेत आपण भाजीपाल्यासारखं नाही आहेत किंवा कुठलं आपलं कडधान्यासारखं नाही आहेत. त्यामुळे आपलं हे नियोजन करताना ज्या त्याच्या गुणधर्म असतात, केमिकल्स असतात, त्याच्यामध्ये अल्कलाइड्स असतात, ते अल्कलाइडचा नाश होऊ नये, कुठल्याही प्रकारचं त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होऊ नये. त्यामुळे आपल्याला त्या बाजारपेठ काढणीपासून ते बाजारपेठेत जाईपर्यंत ते त्याच प्रमाणात टिकलेलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे लागवड केल्यानंतर प्रत्येक स्टेजमध्ये, मग तो फुलोऱ्या स्थितीत असो, काढणीपूर्वी असो किंवा काढणी नंतर असो, ह्या प्रत्येक स्थितीला आपण चांगल्या प्रकारे नियोजन करायला पाहिजे आणि तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन तिथे त्यावेळेस भेटी द्यायला पाहिजे. बरोबर. तर आपण काढणीपूर्वी जर केलं की ते मुळं जर असली समजा, तर मुळं किती सुकल्यानंतर किंवा झाडं कुठल्या स्टेजला काढायचं ते आपल्याला ठरलं पाहिजे. आणि काढल्यानंतर स्वच्छ किती वेळात करायचे त्याच्यानंतर जर तुम्हाला जर त्याचं साल काढायची असेल मुळांची पासून, आता शतावरीमध्ये आपण त्याचा जो मधली सीर असतो ते मधली सीर काढतो. जर आपण त्याला जर 2-3 दिवस घरी ठेवलं शेतातनं काढल्यानंतर आपल्याला सीड काढायला बराचसा खर्च येतो. बरोबर आहे. तो टाळणं लेबर महत्त्वाचं पेन्सिल आहे. लावतं. त्यामुळे आपल्याला ती सीर काढताना आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच काढायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते सोपं जातं. नक्कीच. एका वाक्यात शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? एक असेल जर आपल्याला आज आपण पारंपरिकपणे शेती करतोय, आज निसर्गामध्ये बदलत चाललेलं वातावरण, अवेळी पाऊस, अवेळी गारपीट, अवेळी दुष्काळ, त्या स्थितीमध्ये जर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं असेल, मगाशी मी बोलून गेलो, एक बाजार बघा, बाजारामध्ये काय विकल्या जातं, चांगल्या पद्धतीने काय विकल्या जातं, त्यानंतर शेतातलं नियोजन करा. बरं. हे करून जर आपण हे करत असेल, आज आपल्याकडे एक्सपोर्ट जर विचार केलं, आज भारतामध्ये जवळपास 2,000 कोटीहून अधिक रुपये आपण एक्सपोर्टमधनं करोड रुपये कमवतो. बरोबर. तर त्याचा जर विचार केला तर आता आपण जगामध्ये दुसऱ्या नंबरला आहे, चीन हा 1 नंबरला आहे. आपण जगाच्या मार्केटमध्ये जर विचार केला आपण 10% फक्त आहो भारत. आज जर जगाचा विचार केला तर फक्त 10% आहो. 15,000 बिलियन US आपण जगाचा जो औषधी वनस्पतीचा बाजार आहे जगातलं 15,000 बिलियन डॉलर आहे मॅडम, US. होय, ही खूप मोठी बाजारपेठ आपण काबीज करू शकतो जर शेतकरी बांधवांनी हा विचार केला की व्यापारीदृष्ट्या जर औषधी वनस्पतींची लागवड केली तर फार मोठा आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो. प्रचंड मोठी बाजारपेठ आपल्यासाठी उभी आहे, आपली वाट पाहते, तेव्हा अवश्य या औषधी वनस्पतीच्या लागवडीचा विचार करा. आज आपण या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांना जी अतिशय मोलाची माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.